नमस्कार. ध्येय MPSC या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वे भरतीसाठी महत्त्वपूर्ण असलेले सामान्य ज्ञान भाग 8 आपण पाहत आहोत. तत्पूर्वी आपण जर या आधीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आपण ते पाहू शकता. आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची आपल्याला नोटिफिकेशन येत राहील. हा भाग 8 आहे आणि आपल्याला रेल्वे भरतीसाठी जे सामान्य ज्ञान देखील आपला ध्येय MPSCचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे असेल तर या नंबरवरती संपर्क करा. चला तर मग कसल्याच प्रकारची फॉर्मॅलिटी न करता आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करू. वर्धमान महावीरांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला आहे? प्रश्न क्रमांक 1 आहे. आपल्याला खाली 4 पर्याय देण्यात आलेले आहेत, तर त्यापैकी आपल्याला सांगायचं आहे की वर्धमान महावीरांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे. तर वर्धमान महावीरांचा जन्म कुंडलग्राम वैशाली या महाजनपदामध्ये झालेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. याविषयीची आपण माहिती पाहू. वर्धमान महावीरांचा जन्म इसवी पूर्व 599 मध्ये वैशालीजवळ कुंडलग्राम या ठिकाणी झाला आणि सध्या हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर बिहार या राज्यामध्ये आहे. हे देखील आपल्याला माहिती असू द्या. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, जैन धर्मात एकूण किती तीर्थंकर झालेले आहेत? आपल्याला माहीत आहे की जैन धर्मामध्ये एकूण 24 तीर्थंकर झाले. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3 आहे, जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण आहेत? तर आपल्याला सांगायचं आहे की जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण आहेत? त्या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4 आहे, जैन धर्माचे 23वे तीर्थंकर कोण आहेत? तर आपल्याला सांगायचं आहे की जैन धर्माचे 23वे तीर्थंकर कोण आहेत? तर पार्श्वनाथ. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की जैन धर्माचे शेवटचे म्हणजे 24वे तीर्थंकर कोण आहेत? आपल्याला सर्वांना माहीत आहे की जैन धर्माचे शेवटचे तीर्थंकर कोण आहेत? तर वर्धमान महावीर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6 आहे की वर्धमान महावीरांच्या आईंचे नाव काय होते? तर आपल्याला सांगायचं आहे की वर्धमान महावीरांच्या आईचं नाव काय आहे? तर त्रिशला. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. वर्धमान महावीरांच्या आईचे नाव हे त्रिशला होते आणि त्या लिच्छवी कुळातील राज्यकन्या होत्या आणि चेतक नावाच्या प्रसिद्ध राज्याच्या त्या कोण होत्या? मुलगी होत्या. हे देखील आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे त्यांची आई ही कोणत्या कुळातील होती? तर लिच्छवी. हे परीक्षेच्या दृष्टिकोनानं महत्त्वाचं आहे. आपल्याला कधी कधी विचारलं जाते की वर्धमान महावीरांची आई हे कोणत्या कुळाशी संबंधित आहे? तर मग त्याच्यामध्ये आपल्याला पर्यायामध्ये लिच्छवी असू शकतो आणि या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर तेच आहे. त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे की वर्धमान महावीरांच्या वडिलांचे नाव काय होते? तर वर्धमान महावीरांच्या वडिलांचे नाव काय होते? तर राजा सिद्धार्थ. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे की जैन धर्मात पूर्ण ज्ञानाला काय संबोधले आहे? तर जैन धर्मामध्ये पूर्ण ज्ञानाला कैवल्य ज्ञान असे संबोधलेले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9, जैन साहित्य जैन साहित्य आहे ते कोणत्या नावाने ओळखले जाते? तर जैन साहित्य हे आपल्याला माहीत आहे की आगम. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. त्यानंतर आपल्याला जैन धर्मात जे मूळ ग्रंथसमूह आहे त्याला आगम असे म्हणतात, हे आपल्याला माहीत आहे. यामध्ये तीर्थंकरांची शिकवण, नैतिकता, तपस्या आणि मोक्ष संदर्भातील उपदेश यांचा समग्र संग्रह या जैन साहित्यातील आगमामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रसिद्ध जैन दिलवाडा मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे? तर आपल्याला माहीत आहे की प्रसिद्ध जैन दिलवाडा मंदिर हे माउंट आबू हे कोणत्या राज्यात उपस्थित आहे? तर राजस्थान. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. त्यानंतर वर्धमान महावीरांना कितव्या वर्षी कठीण तपश्चर्या केल्यानंतर कैवल्य ज्ञान प्राप्ती झाली? म्हणजे वर्धमान महावीरांना
किती वर्षाच्या कठीण तपश्चर्येनंतर ज्ञानप्राप्ती झालेली आहे? तर 12 वर्ष कठीण तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे. हे देखील आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. वर्धमान महावीरा संबंधित अजून काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत की या PPT आपल्याला ते शक्य झाले नाही. तर आपल्याला वर्धमान महावीर यांना कोणत्या नदीकाठी ज्ञानप्राप्ती झाली हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे की वर्धमान महावीरांना ऋजुपालिका या नदीकाठी ज्ञानप्राप्ती झालेली आहे. त्याचबरोबर विचारले जाते की वर्धमान महावीर यांना कोणत्या वृक्षाच्या खाली कैवल्य ज्ञान किंवा ज्ञानप्राप्ती झाली? तर साल वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, हे देखील माहिती असू द्या. त्यानंतर आपल्याला विचारले जाते की वर्धमान महावीरांनी त्यांचा अंतिम उपदेश कोणत्या ठिकाणी दिला? तर पावापुरी या ठिकाणी त्यांनी त्यांचा अंतिम उपदेश दिला, हे देखील माहिती असू द्या. त्याचबरोबर वर्धमान महावीरांचे महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी झाली हा देखील प्रश्न परीक्षेला विचारला जातो की वर्धमान महावीरा यांचे महापरिनिर्वाण हे पावापुरी म्हणजे सध्या हे बिहार या राज्यामध्ये आहे, हे देखील माहीत असू द्या. त्यानंतर वर्धमान महावीर यांचे महापरिनिर्वाण कधी झाले? तर इसवी पूर्व 468 महापरिनिर्वाण झालेले आहे. त्याचबरोबर कोणत्या सम्राटाने जैन धर्मातील संलेखना पद्धतीनुसार प्राणत्याग केलेला आहे? तर जैन धर्मामध्ये संलेखना म्हणजे अन्न पाण्याचा त्याग करणे, म्हणजे ज्यांना कळालं की आता आपला जीवन आता याच्यानंतर आपण जगणे अवघड आहे किंवा कोणतीही आशा न ठेवता निर्वाणाकडे जाण्यासाठी जे जैन धर्मामध्ये स्वीकारण्यासाठी जी पद्धत वापरली जाते तिला संलेखना म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीच्या अन्न पाणी स्वीकारलं जात नाही, याचा त्याग केला जातो आणि महापरिनिर्वाणाकडे त्याची वाटचाल असते. त्या पद्धतीला संलेखना असे म्हणतात. हे कोणत्या? तर जैन धर्मामध्ये म्हणतात. आणि कोणत्या सम्राटाने जैन धर्मातील संलेखना पद्धतीचा स्वीकार केला किंवा जैन धर्म त्याने आत्मसात केला, स्वीकारला? असा चंद्रगुप्त मौर्य यांनी त्याच्या शेवटच्या काळामध्ये जैन धर्माचा स्वीकार केला आणि त्यांनी मोक्षप्राप्तीसाठी संलेखना पद्धतीचा धारण केले होते, हे देखील आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जैन धर्मामध्ये इसवी पूर्व 300 जैन धर्माची जी परिषद भरली होती ती कोणत्या ठिकाणी भरली होती? तर पाटलीपुत्र या ठिकाणी ती भरली होती, हे देखील आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला विचारले जाते की वर्धमान महावीरांचे पहिले शिष्य कोण होते? तर जामली हे वर्धमान महावीरांचे पहिले शिष्य होते. कोण होते? वर्धमान महावीरांचे पहिले शिष्य जामली. ठीक आहे. याबरोबर आपण जे प्राचीन भारताचा इतिहास याविषयीची आपण माहिती पाहत आहोत आणि या माहितीच्या आधारे आपण जे RRB, NTPC आणि ग्रुप डी या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असलेले व्हिडिओ आपण घेत आहोत. हे परीक्षेला अत्यंत उपयुक्त आहेत आणि यांची आपण प्लेलिस्ट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तिथे या सर्व आपल्याला पाहायला मिळतील. आणि ज्या विद्यार्थ्यांना हे RRB, NTPC, ग्रुप डी हे PDF स्वरूपामधलं बुक आहे, ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.